नमस्कार, मी लतिका। आज आपण फ्रेश वाटाण्यापासून भजी बनवणार आहोत। त्यासाठी बघा ही वाटीभर घेतलेले आहेत वाटाणे फ्रेश, जे आपले ओले वाटाणे आहे ना ते सोलून बघा वाटाणे एक वाटी भरून घेतलेले आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते आपण वाटाणे टाकून घेऊया। त्यात टाकायचे छोटे 2 तुकडे बघा आल्याचे। तुमच्या तिखटाप्रमाणे मिरच्या टाका, मी 4 टाकलेले आहेत। थोडासा कढीपत्ता टाकायचा, त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, थोडासा हाताने चोळून टाकते, नाही चोळला तर चालतो कारण आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे मी बारीक करून घेते। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं दरदर जरी असेल तरी पण चालू शकते। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया। काढून घेतलंय बघा, त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ। आता ह्या बेसन पिठाच्या जागी तुम्ही मैदा पण वापरू शकता बरं का। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे बघा तांदळाचं पीठ, ह्या चमच्याच्या मापानं। आता त्याच चमच्याच्या मापानं अर्धा चमचा बघा जिरे आणि धने मी असे कुटून घेतलेले, असे कुटून घेतले का नाही की चव छान येते। त्यात टाकायचा कढीपत्ता मी थोडंसं तोडून घेतलेला आहे। हिंग पावडर, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ। आता हे जे सगळं आहे ना चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटाणे बारीक केलेले त्यात मी पाणी घेतलेलं आहे। थोडं पाणी टाका, एकदम पाणी टाकू नका। आणि जरी पाणी कधी जास्त झालं तर असं भजीच्या वेळेमध्ये कसं पीठसुद्धा आपण टाकू शकतो। ते मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा, अशा पद्धतीत झालेलं आहे। आता ह्यात टाकणारे मी कोथिंबीर बघा अशी फुलाची आहे आणि कालवून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे, अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। आता ह्यात टाकणारे मी एकदम 1 चिमूटभर खायचा सोडा आणि मिक्स करून घेणार आहे। सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला सोडा जर नसेल टाकायचं तर पीठ काढल्यानंतर असं फेटून घ्यायचं, जेवढं तुम्हाला फेटता येईल का नाही तेवढं फेटून घ्यायचं, म्हणजे सोड्याची पण गरज पडत नाही। तर ह्यात टाकायचे आपल्याला गरम तेल 1 चमचा भरून, हे शेंग तेल आहे बघा। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि बनवायला घेऊया। तेल ठेवलंय बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम बघा, अशा प्रकारे पकडायचं। छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे सोडून घ्यायचे। मी आता हे सोडून घेते। सोडून घेतलेत बघा सगळे। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर फक्त ठेवायचं आणि मग हलवून घ्यायचं। हलवून घेऊया बघा, मस्त होतात एकदम। आता हे कशी माहिती आहे का, तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता। खूप रेसिपी टाकलेली आहेत बरं का भजींची वेगवेगळ्या पद्धतीने। आणि ह्याच्या अगोदर वाटाणे भजी पण टाकलेली आहेत, पण ती कशी कुटून बघा असे मोठेच टाकलेले आहेत, त्याची पण छान लागते बघा। ती पण जी लिंक पण ह्या रेसिपी खाली देते। मस्त असं आपल्याला ह्याला काय करायचं, गोल्डन कलर येतो आपल्याला फ्राय करून घ्यायचे। मस्त बघा असं फ्राय झालेले आहे, ते असा कलर आला पाहिजे, असं हलवून मीडियम गॅसवर करून घ्यायचे। फास्ट गॅसवर का करायचे नाहीत माहिती आहे का, वरून लाल होतील आणि आतून तसेच राहतील। मग तर तुम्हाला मी एक तोडून पण दाखवणार आहे, मस्त होतील। आपल्या चॅनलवर सगळी भजी वडी सगळ्या रेसिपी अपलोड आहेत। तुम्हाला अजून कोणती वेगळी पाहिजे असली तरी मला कमेंट करा। आता यातला अजून एक प्रश्न, तेलकट होतात का, तर समोर काढते मी तुमच्या। काढस्तवर असं तुम्हाला दिसेल तेलासारखं, परत बिलकुल तेल नाही आणि काय नाही त्याच्यामध्ये। काढून घेतलेत बघा। आता एक मी गरममध्येच तुम्हाला बघा तोडून देते बघा। आतून बाहेरून एकदम कडक आणि आतून एकदम सॉफ्ट जाळीदार असे। जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर जेवढं होता होईल एवढं फेटून घ्यायचं। फिटलं म्हणजे काय होतं, असं हातानं पीठ हलकं होतं आणि मग कधी सोडा टाकायची गरज पण पडत नाही। मस्त झालेत बघा, करून बघा। अशा पद्धतीने मी राहिलेली बाकीची करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।